एकदा आपण पाहतो या टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आणि सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तमाम लाडके प्रेक्षक वर्ग आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत आहे. अशा रजनीमधील चौथा सामना आपल्या डोळ्यासमोर येतो आणि आपल्या भेटीला आलेला एक नवीन सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम शिवप्रेमी नारायणगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दहीगाव श्री गणेश. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही संघांना देऊया विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती या षटक क्रमांक पहिला कल्पेशला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज पंकज आणि स्ट्रायकिंगला प्रतीक आहे. ऑफ स्ट्रायकिंगला फलंदाज पंकजला आपण पाहतो. व्हेरी फर्स्ट बॉल पहिला बॉल वरती आपण पाहतो. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल बाद. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण होईल आणि पहिलाच बॉल वरती आपण पाहतो दे धक्का पहिला लागत असताना टीम कापडी यांना विनंती आपण या आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. पहिले षटक आपण पाहतो या दरम्यान नरेशजी मोहोपे यांच्या वतीने देखील भरपूर सारा शुभेच्छा त्या संपूर्ण स्पर्धेला. आणि मागच्या दिशेने आपण जातो. दोन टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळते. एका बाजूला शिवप्रेमी नारायणगाव बॅटिंग करते. श्री गणेश दहीगाव संघ ऑलरेडी एक संघ जिंकलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर हा दहीगाव संघ देखील त्याच गावातील आहे. कदाचित आपण पाहतो एक्स्ट्रा अतिरिक्त खेळाडू असल्या कारणाने कदाचित दोन संघ उदयास आलेले आपल्याला कित्येक गावांमध्ये पाहायला मिळतात. परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की एका गावातून दोन संघ बनवण्यापेक्षा एकाच संघाला तुम्ही मजबूत करा. कुठेतरी तुम्हाला दोन्ही जिल्ह्यांमध्ये अगदी एक वेगळी दिशा मिळेल. आपल्या संघाचं नाव आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी कुठेतरी ते खेळाडू अग्रेसिव्ह ठरतील. परंतु तसा प्रयत्न करावा लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय एक दहीगाव संघ जो बजरंगी नावाने खेळतो बजरंगी बॉईज तो संघ विजय झाला. आता गणपतीच्या आशीर्वादाने श्री गणेश दहीगाव हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पॉइंटला टिपला जाईल. वॉट अ कॅच. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना टीम शिवप्रेमी नारायणगाव संघाला फलंदाज बाद. बाद झाला. यानंतरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यजमान वर्सेस पाहुणे. अर्थातच नवापाडा संघ एका बाजूला खेळेल तर दुसऱ्या बाजूला कोलठण संघ. दोन्ही टीमची कॅप्टन्सला विनंती राहील की आपण रेडी राहायचं. दत्तकृपा नवापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट कोलठण. यावेळेस वर शॉट कव्हरच्या दिशेने क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळाला. कॉपी बुक स्टाईलने बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. टीम नारायणगाव संघाला मिळतील धावा 4. चार धावा फलकावत आले आणि आता धावा संख्या फलकावत आपण पाहतोय पुढे सरकत्या दोन फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की अडकळीस सुरुवात होती.
परंतु आता फटकेबाजी इथून मात्र चांगली पाहायला मिळते. बिडॉनला अगदी आपण पाहिलं तर मिस्टामिक स्ट्रोक फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का विकेटचं पतन. अद्यापर्यंत आमच्या ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की 3 फलंदाज एकंदरीत बाद झाले. धाबा संख्या फलकावती आहे फक्त केवळ 6 धाबा. 6 वरती 3 बाद झालेत. बॅटिंग करत असताना नारायणगाव संघ आपण पाहतोय श्री गणेश दहीगाव या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करत असताना काय जबरदस्त गोलंदाजी ते करतात. अक्षरशः मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघाला जखडण्याचं काम, फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतात. पहिलं षटक जो गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ चाललेले लक्षात असू द्या, कारण आता मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू डॉट आला. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. अवघ्या आपण पाहिलं तर 30 सेकंद जास्त होता त्या षटकामध्ये. तिथून मात्र कव्हरअप करावं लागेल गोलंदाजी करत असताना श्री गणेश दहीगाव संघाला. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 6 धाबा फलकावरती खर्च करण्यात आल्यात आणि 3 विकेटच्या बदल्यात आपण पाहतोय आता नवाबपाडाच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिवप्रेमी नारायणगाव फक्त केवळ 6 धाबा संख्येवरती पोहोचलाय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री दत्तकृपा साई किरण 11 नवाबपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ कोलठण जय बजरंग कोलठण. हे 2 संघ तुम्ही पाहणार आहात. अत्यंत तंतोतंत लढत तुम्हाला पाहायला मिळेल 2 टीम मध्ये. पहिले षटक कंप्लीट झाले. 4 षटकांचा खेळ बॅलन्स. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज राजकुमारला आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट आला. चांगली गोलंदाजी करतायत राजकुमार. पहिलं षटक बाखाण्याजोगे होतं. त्यानंतर आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात. भन्नाट वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर आपण पाहतो सरळ अष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. सलग चेंडू 2 डॉट आलेत. तर म्हणून पूर्णपणे हात खुले करू दिले जात नाहीयेत. गोलंदाजांच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार गोलंदाजी होती. या अगोदरचं षटक आपण पाहिलं कल्पेचं. त्यानंतर राजकुमार. जर ही गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाही. चांगली गोलंदाजी ते करतात. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर पूर्णपणे बीट करण्याचं काम, डॉमिनेट करण्याचं काम हे गोलंदाज करतात. श्री गणेश दहीगावचे गोलंदाज. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो शिवप्रेमी नारायणगाव या संघाच्या फलंदाजांना. धावा संख्या स्थिर आहे 6 वरती 3. पुढे एकदा अगदी आपण पाहतो बॉडीला स्पर्श करणारा चेंडू होता. अगदी जणू काही झपकन अंगावरती येणारा चेंडू होता. लेगबायच्या रूपानं सिंगल धाव मिळते. प्रसाद सहस्रबुद्धे. त्यानंतर आमच्या लोखंडे सरांना तुम्ही पाहतात मुख्य पंचाच्या भूमिकेत लेगबायची खून दर्शवत असताना संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते अतिरिक्त स्वरूपात आणि तीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 7 धावा धावफलकावत अडकळत सुरुवात जरूर केली. मोठी धावा संख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये 70 धावा आपण पाहिल्या. या स्पर्धेचा सर्वोच्च धावा संख्येचा अहवाल आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता चेंडू पडल्यानंतर इथे मात्र बागे चालल्या घरंगळत. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता. तिथे आपण पाहिलं तर मिस्टेक पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण असं सातत्याने म्हणत असतो. परंतु तिथे मोठी मिस्टेक पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर देखील पाठीमागे गेला आणि तिथे धावा ह्या मात्र येत गेल्या. अगदी आपण पाहतो बोटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू चालला. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. एका टप्प्याकर बॉलला अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. प्रोटेक्शन डबल लेबलला
सीमारेषे लगत आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग होते. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि केवळ 2 षटकांमध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 3-9 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रजनीमध्ये आपण दुसऱ्या रजनीमध्ये आहोत. 51,555 प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे. आपण पाहतो अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचा कालावधी 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीचा दरम्यानचा कालावधी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अतिशय सुंदर क्रीडा नगरी सजवण्यात आली आहे. दुग्ध शर्करा योग तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लिअरिटी टिनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं देखील आपण विशेष कौतुक करू. गोलंदाज सज्ज राऊंड विकेट. बॅटची आतली कडा बॉल डीप मध्ये चाललाय. शतश बेगा नाही तर मिड विकेटला आपण पाहतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त धावा इथे बळत नाहीये. जेव्हा जेव्हा चांगल्या दर्जाचं शतरक्षण होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला सिंगल डबल पेक्षा जास्त धावा मिळणार नाही आहेत. म्हटलं जातं ना शतरक्षणामध्ये तुम्हाला अत्यंत 4 क्रिया महत्वाच्या कराव्या लागतात. चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या अत्यंत महत्वाच्या क्रिया असतात. त्या मात्र योग्य रीतीने पार करत असताना श्री गणेश दहीगाव संघाला पण पाहतोय. तिने फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली. बॅटची लिडिंग एज पॉइंटला आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक मोठी विकेट फलंदाजाला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. टीम नारायणगाव संघाला लागणारा आणखीन एक मोठा झटका. फलंदाज बाद. धावसंख्येवरती सांघिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. कदाचित धावांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागतोय. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल. इथून मात्र चांगले बॅटिंग करावी लागेल आणि एक चांगली धावसंख्या फायटिंग टोटल इथून मात्र बनवण्याचा प्रयत्न टीम शिवप्रेमी नारायणगाव या संघाला करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये जगनला आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला गौरव. कोलवे टप्प्याचा बॉल पंचांकडे आपण पाहतो. अपील केली आहे ऍसिडीज OUTLBW च्या स्वरूपात आणखीन एक धक्का लागेल. ज्या पावलाने गौरव आतमध्ये गेलाय त्याच पावलाने जड पावलाने माघारी परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. मॅच मध्ये कदाचित कमी धावसंख्या पाहायला मिळते का असा प्रश्न आता सर्व प्रेक्षकांमध्ये उद्भवलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकामध्ये अद्यापर्यंत 10 आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि अवघ्या 15 चेंडूंचा खेळ बाळच असताना धावसंख्या इथे मात्र सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. एकच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या जोरावरती आपण पाहतो 11 वरती पोहोचलाय तो बॅटिंग करणारा संघ नारायणगाव. या मॅच मध्ये टीमची टोटल फक्त आणि फक्त केवळ 11 धाव आहेत. बॅटची कडा आणखीन एक विकेट घेण्याचा प्रयत्न होता परंतु एसटी रक्षकाने केली आहे चूक. पाठीमागे त्याला बॅकअप मिळालं. तोपर्यंत एका धावेवरती पुन्हा एकदा समाधान व्यक्त करावं लागेल. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. आज ग्रामीणचे संघ याच बेल्ट मधील संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर तुम्हाला नवापाडा वर्सेस कोलठण या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण टॉससाठी यायचंय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का परंतु इथे नकार. चांगली फेकी ॲक्युरेट फेकी आपल्याला पाहायला मिळते ऑन द स्टंप. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना प्रथम शिवप्रेमी नारायणगाव संघाची धावसंख्या 5 बाद 13 धावा.
साई किरण नवापाडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती राहील की आपण व्यासपीठा समोर यायचं. जे आयोजक आहेत आज यजमान वर्सेस पाहुणे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ कोलठण. याही संघाच्या संघनायकाला विनंती राहील की आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी यायचंय. 12 चेंडू जखेल बॅलन्स आहे. धाव फलकावरती 13. या मॅच मध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल, गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुनील. 4थ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. बॉल चालला लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला हुलकावणी देत त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॉल एक टप्पा घेत सीमा पार. धावा मिळतील 4. आता अतुलला ती जिम्मेदारी घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तो कठीण रोल या 2 फलंदाजांच्या वाट्याला आलेला आहे. एका बाजूला अतुल स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला प्रतीक. संघाची धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे. 17 धावा फलकावरती आहेत. 5 विकेटच्या बहुबदल्यात. चला जास्त बळ घेऊ नका कारण विनंती राहील की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकही कंप्लीट करायचे आहेत. या सन्मान आपण पाहतो आदरणीय संतोषजी मोहोपे साहेबांसाठी आगमन झाले. सहर्ष मनपूर्वक स्वागत. ऋषिकेश मोहोपे, त्यांच्या समवेत विलासजी मोहोपे, प्रदीपजी मोहोपे आणि नारायण मोहोपे या सर्व मान्यवरांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा आयोजित श्री दत्तकृपा चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. फलंदाज होतो बाद. अतुलला देखील परतावा लागेल. चौकाराला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं. फलंदाज बाद. फलंदाज माघारी परतला. अतुल 17 वरती 6वा झटका टीम शिवप्रेमी नारायण गाव या संघाला लागत असताना सामना स्पीडअप करा. अगदी पण पाहिलं तर सुनील 4थ्या क्रमांकाचा षटक हाताळतात. दिलेल्या वेळेनुसार अगदी आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतात. श्री गणेश दहीगाव संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. या मॅच मध्ये अतिशय दर्जेदार खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला हरकत नाहीये. कल्पेश असेल, राजकुमार, जगन आणि आता सुनील याही गोलंदाजाने मात्र चांगली गोलंदाजी केली. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनला चांगला फटका खेचायचा होता परंतु अगदी एक टप्पा पॅकेट बॉलला अडवण्यात आला. तोपर्यंत मिळते सिंगल धाव. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. कदाचित तिथे जास्तीत जास्त स्ट्राईक आता प्रतीकला हवी आहे जो अद्यापर्यंत आपण पाहतो 5 या वैयक्तिक धावसंख्येमध्ये नाबाद खेळतोय. त्याने देखील थोडंसं निराश केलंय. 9 चेंडू त्याने फेस केले आणि 5 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. जो सलामी आलाय खेळाडू प्रतीक. धावसंख्या फलकावरती 18. यावेळेस ताकदीच्या जोरावरती मोठा फटका खेळायचा होता. मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे चांगली फेकी पाहायला मिळते. एकच धाव. कार फिल्डिंग जरी सेल झाला नाही परंतु किमान 5 धावा वाचवण्याचा प्रयत्न जो क्षेत्ररक्षकाचा राहिलाय तो मात्र चांगला पाहायला मिळाला. टीम श्री गणेश दहीगाव संघासाठी आणि इथे प्रतिस्पर्धी संघाला मिळते सिंगल धाव. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीये. याचं कारण की मैदानाच्या आतमध्ये दहीगाव संघ देखील कमबॅक करते, कंबर कसतीये आणि इथे धावा अडवण्याचा प्रयत्न ती करते. चांगली गोलंदाजी. गोलंदाजाला साथ देखील लाभते क्षेत्ररक्षकाची आणि तशी साथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणत असतो ना की गायकाला साथ वादकाकडून अपेक्षित असते तशी साथ गोलंदाजाला ही क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असते आणि तशी साथ आता श्री गणेश दहीगाव संघाचे खेळाडू देत असताना संघाची धावसंख्या प्रतिस्पर्धी टीम नारायणगाव संघ बॅटिंग करते. 19 वरती 6 गडी त्यांनी गमावलेत. यावेळेस आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न.
टॉप एज लागलाय. कॉट हँड बॉल, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 7वा धक्का लागलाय. 19 वरती टीम नारायणगाव संघाला फलंदाज बाद. या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेत. श्री गणेश दहीगाव संघाचं देखील कौतुक आपण या ठिकाणी करू. आणि आता शेवटचं अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. प्रतीक जयेश येतात वैद्यराजांमध्ये. न्यू बासवन. प्रतीकचं अंतिम षटक. राऊंड विकेट. बाची कडा. आणखीन एक फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. परतावा लागेल फलंदाजाला. 1 more विकेट डाऊन. एकंदरीत 8वी विकेट इथे मिळतीये टीम श्री गणेश दहीगाव संघाला. नारायणगाव संघाचे फलंदाज बाद होतात. विकेट मिळते दहीगाव संघाला 8वी. आणि अगदी आपण पाहिलं तर 19 वरती पूर्णपणे संघ बॅकफूट वरती थांबवण्याचा प्रयत्न करतायत. टीम दहीगाव संघाच्या गोलंदाजांचं विशेष कौतुक केलं जाईल. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक या अनुषंगाने केलं जाईल की प्रत्येक षटक इकॉनॉमिकल होतं. दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. अगदी आपण पाहतो लाईन लेंथ मेरिटनुसार षटक का असं हे मात्र प्रत्येक गोलंदाजाने दाखवलंय या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. इथे लाईन चांगली आहे. पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. चेंडू थोडंसं खाली राहिला. अगदी आपण पाहतोय इम्प्रेसिव्ह करणारी प्रत्येकाची गोलंदाजी. आज आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाज प्रभावशाली गोलंदाजी करतात. आणि या मॅच मध्ये प्रभाव टाकत असताना प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करतायत. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय बॉल चालला लॉंग ऑनला. शतक डीप मध्ये. एकच धाव मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न. फेक थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो फलंदाज निलेशने. त्याला मिळतील या 2 धावा आणि संघाच्या धाव फलकावरती देखील या 2 धावा ऍड होत आहेत. अंतिम षटकामधील केवळ 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 3 षटकामध्ये धाव संख्या कमी पाहायला मिळाली. त्यानंतर पूर्णपणे रोख लावण्याचा प्रयत्न. पुढे एकदा अलॉंग द कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. शतक घेतात. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. कदाचित थोडंसं खराब थ्रो, लेझी थ्रो पाहायला मिळतोय. लेझी क्रिकेट आपण पाहिलं शतक करत असताना. किमान आपण पाहिलं तर कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न दहीगावचा होता. परंतु आता प्रतिस्पर्धी संघाला देखील धावा बनवण्याचा इथे प्रयत्न चालू ठेवायचे. याच अनुषंगाने या 2 धावा इथे मात्र उपयुक्त ठरतात. या वेळेस आपण पाहतो कबाच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीप मध्ये राहिलेत. अगदी आपण पाहिलं त्यांनी की कदाचित आपण भरपूर दूर आहोत आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे घेण्यासाठी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय प्रयत्न करतात आणि इथे धावा घेण्यासाठी फलंदाज देखील प्रयत्न करतात. एकंदरीत 3 धावा ह्या एकवटल्या जात आहेत. शेवटच्या 3 चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 7 धावा खर्च केला गोलंदाज प्रतीकने. पहिले सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम राहिले ज्यामध्ये 1 विकेट त्याला मिळाली. परंतु त्यानंतर 3 चेंडूवरती 7 धावा. शेवटचा अंतिम बॉल या षटकातील संघाची धावा संख्या त्या फलकावरती 26. इथे लाईन चांगली आहे. बॉटम पार्टच्या मधोमध हा चेंडू डॉट आलाय. फलंदाज होईल बाद आणि एकंदरीत 90 विकेट मिळतीये 26 वरती आणि 26 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या रात्रीमध्ये सर्वोच्च कदाचित आपण जी धावसंख्या या अगोदर पाहिली त्यापेक्षा निच्चांक पाहायला मिळाला. कदाचित 26 वरती थांबवण्यात आलंय ते टीम नारायणगाव या संघाला.
आणि 27चं लक्ष ठेवण्यात आलंय या मॅच मध्ये दहीगाव संघासमोर. यानंतरची जी लढत आहे एका बाजूला साई किरण 11 नवापाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ जय बजरंग कोलठण या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय संतोष दादा मोहोपे यांना की आपल्या शुभस्य आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे शेवटच्या अंतिम लढतीचा. या आपण कोलठण टीमचे कॅप्टन आणि नवापाडा टीमचे कॅप्टन लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करूया नाणेफेकीचा कौल दोन टीम मध्ये. टॉस आपण करणार आहोत आदरणीय संतोषदादा मोहोपे यांच्या शुभ हस्ते. साई किरण नवापाडा आणि जय बजरंग कोलठण या दोन टीम मध्ये 27 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये अत्यंत लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता या लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पाहतोय चांगल्या दर्जाची गोलंदाजी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करण्यात आली आहे श्री गणेश दहीगाव संघाच्या वतीनं. द्वितीय सत्रामध्ये तशीच गोलंदाजी अगदी धारदार गोलंदाजी करायची आहे टीम नारायणगाव या संघाला. आणि इथून या धाबा थांबवल्या जातील की या धाबा चेस होतील हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करू. ऐकूया पुनश्च एकदा मुरबाडचा अप्रतिम आवाज योगेशजी वाघ यांना. धन्यवाद. थँक्यू महेशजी धुळे सर. खऱ्या अर्थाने आता आजच्या रजनीमध्ये जे आमच्या समवेत जोडले गेलेत. अर्थात मित्रांनो निश्चित पुनश्च एकदा दुसऱ्या डावामध्ये करूया सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष मनपूर्वक ससने असं स्वागत. परंतु आलेल्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील करणं मित्रांनो फार महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने निश्चित आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहे त्यांचा यथोचित मान सन्मान आता सन्माननीय मोरेश्वरजी किरपण यांचा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं. यथोचित मान सन्मान मी मोरेश्वर दादा किरपण यांना विनंती करेल आपला यथोचित मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. मी रुपेश दादा गुडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मोरेश्वर दादा किरपण यांचा यथोचित मान सन्मान जो आपल्या शुभ हस्ते करायचा आहे जो या स्पर्धेच्या वतीनं मित्रांनो निश्चित आज जर पाहिलं समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा ह्या गावाचा आणि माझा संबंध खऱ्या अर्थाने गेले 3 वर्ष आपण पाहतोय. परंतु आज या गावामध्ये आल्यानंतर कधी तुम्हाला वाटणार नाही की इथे आपण मान्यवर आलोय. आणि निश्चित इथे मान्यवरांचा केला जातो यथोचित मान सन्मान. सन्मान्य मोरेश्वर दादा किरपण यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय तो म्हणजेच रुपेश दादा गुडे ज्यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन येते आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन येते मोरेश्वर दादा किरपण यांचा यथोचित मान सन्मान जो केला जातो या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहत आहोत. आज व्यासपीठ गजबजलं गेलंय. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेची गर्भ श्रीमंती आपण पाहतो या व्यासपीठावरती. त्यानंतर जाऊया सन्माननीय सुनील दादा मोहोपे यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी सुनील दादा यांना विनंती करतो या दादा आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. मी वैभव दादा शेलवले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुनील दादा मोहोपे यांचा यथोचित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. निश्चित अगदी मित्रांनो सातत्यानं आज ग्रामस्थांवरती आणि समस्त ग्रामस्थ मंडळ नवापाडा त्याचप्रमाणे साई किरण 11 नवापाडा या टीम वरती असलेलं हे प्रेम आणि खऱ्या अर्थानं सुरेश दादा गुडे यांच्या आपुलकीच्या या नात्याने निश्चित तिथे जोडले गेले. त्यानंतर आपण जाऊया सन्माननीय संतोष दादा मोहोपे यांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान. मी संतोष दादा यांना देखील विनंती करेल संतोष दादा या आपण आपला देखील केला जातो या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी अमरदादा घुडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे आपण यथोचित मान सन्मान संतोष दादा मोहोपे यांचा
आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आणि निश्चित मित्रांनो यासाठी म्हटलं जातं मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही आहे, तर ते आज तुम्हाला आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं लेणं आणि ते मान्यवरांचा केला जातोय यथोचित मान सन्मान. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी खास करून ज्यांचं महत्वाचं योगदान आम्हाला लाभलं गेलंय आणि त्यांची उपस्थिती विशेष सहकार्य आमचे जवळचे परममित्र त्याचप्रमाणे नितीनदादा मोपे यांचा देखील केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान मी नितीनदादा यांना विनंती करतो, या आपला केला जाईल यथोचित मान सन्मान. आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. खास करून जर पाहिलं नवापाडा गावातील तरुण तडफदार व्यक्तिमत्व मी सुरेशदादा घुडे या स्पर्धेचे आयोजक त्यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते नितीनदादा मोपे यांचा यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात श्री दत्तकृपा चषक नवापाडा सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र नितीनदादा मोपे यांचा केला जातो यथोचित मान सन्मान. त्याचप्रमाणे अर्जुनदादा कापडी हे देखील इथे उपस्थित आहेत, तर अर्जुनदादा कापडी यांचा देखील केला जातोय या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. या अर्जुनदादा दुसरे दादा घुडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे कंप्लीट करायचा आहे. अगदी आपण पाहतोय स्पर्धा देखील फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, परंतु मान सन्मान देखील करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर जाऊया पुढच्या मान सन्मानाकडे. तिथे आमच्या संवेद कार्यार्थीने आज अमूल्य वेळ दिला आहे, अर्थात विलासदादा मोपे यांनी देखील आज अमूल्य वेळ दिलाय. मी विलासदादा यांना देखील विनंती करेल, या दादा. मी सागर दादा घुडे यांना विनंती करतोय, सागर दादा चला आपल्या शुभ हस्ते आपण इथे विलासदादा मोपे यांचा यथोचित मान सन्मान आपण संपन्न करायचा आहे या स्पर्धेच्या वतीनं. मी निश्चित अगदी जर पाहिलं गेलं तर हे मान सन्मान फार महत्वाचा आहे मित्रांनो. आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये पाहुण्यांचा मान सन्मान हा महत्वाचा मानला जातोय आणि तो मान सन्मान आपल्या भारतीय संस्कृतीच्या निश्चित आपण करत आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत प्रदीपदादा मोपे यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी प्रदीपदादा यांना देखील विनंती करेल, दादा या आपला देखील जो मान सन्मान केला जाईल आपण त्या मान सन्मानाचा स्वीकार करा. त्याचप्रमाणे नारायणदादा मोपे यांना देखील विनंती करेल, नारायणदादा आपण देखील या. आपला देखील ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतली जात आहेत त्या मान्यवरांना विनंती असेल या. वैभवदादा शेलवले निश्चित या. अगदी हा मान सन्मान मित्रांनो फार महत्वाचा आहे आणि तो मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करत आहोत. मान सन्मान इतका इम्पॉर्टंट आहे की सातत्यानं मित्रांनो मान सन्मान का महत्वाचा आहे. आज मान्यवर आलेत आणि मान्यवरांचा तो मान सन्मान इथे आपण करत आहोत. त्यानंतर आपण पाहतो इथे ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली, ऋषीदादा मोहपे यांचा देखील केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. मी ऋषीदादा यांना विनंती करेल, या आपण तो मान सन्मान इथे स्वीकारा. मी वैभवदादा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. निश्चित तो मान सन्मान इथे केला जातोय. हा मान सन्मान फार महत्वाचा आहे आणि पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष मनपूर्वक सस्त्याचं स्वागत. इथे फटका हवे दो बेकार, देखताय जिलेबीवर मागताय भजिया. आला थंडीचा महिना, याच्या हातात बॉल काय जाईना. लय भयानक कार्यक्रम. आज जवळची मॅच आहे बाबा, जरा सांभाळून. गाववालं तुमचं 75% आलं होय, त्यामुळे काळजी घ्या. धाबा दाफलकावरती आहेत पंच, या बॉलवरती 2 धाबा. थांबा, कारण कसा माहित आहे का, आमचा तहसीलदार जरासा गडबडला ना, त्यामुळे ग्रामसेवकावर लोड येतो. नाही तर मला इथे वही मोडीत पळायला लागल. जरूर आपण पाहतो मित्रांनो. जाऊया पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार, गोलंदाजी मार्ग वरती येणारा चेंडू. इथे फटका हवेत, बेकार रट्टा दिलाय फिल्डर आहे तिकडे, बेकार. बस याला मोकार कुतवा, त्याला खालता भोतळा मांडा, भोतळे मी बॉल गट्टा आणि बॅटमॅन सुटसुटी सुटा, बेकार. फलंदाज बाद. इथे मात्र कमलाकरला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. प्रतीक मैदानात दाखल झालाय. प्रतीक
इम्पॉर्टंट मॅच आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट कामगिरी करणं फार महत्वाची आहे. धावा दाबोलकावरती आहेत आपण पाहतोय 11 धावा. षटक क्रमांक 2 चालू आहे. अतुल गोलंदाजी मार्क होती बेकार. भोकरापेक्षा चिकूट बॉलिंग केली पहिले वरीत. गौरव लय बेकार. चिकूट बॉलिंग भोकरापेक्षा बेकार. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा अतुल तयार. गोलंदाजी ट्रॅक मध्ये परंतु नवीन फलंदाज प्रतीक दाखल झालाय. प्रतीक कशा प्रकारची कामगिरी करणार ह्या मॅच मध्ये ते मात्र पाहणं फार इम्पॉर्टंट राहील. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्ग वरती. यस यावेळेस देखील बेकार रट्टा. काय सांगायचं जेल्या परत यानं लायला 60 रुपये सेल 60 रुपये महालक्ष्मी सेल 60 रुपये. कोणती वस्तू घ्या कोणताही फटका मारा काबुक कबुक चबुक. आमचे डीजे ऑपरेटर जरा जेवाय गेलं का ठीक आहे मग आम्ही पुचाटच खातो काय हरकत नाही. थोडं आल्यानंतर थोडंसं मीठ टाका थोडा खारट होऊ द्या. इथे जाऊया 15 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकामधील गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क होती. काय सांगायचं त्यांना बॉलिंग कराय घेतल्या पार या किडण्या दाबाय सुरुवात केली. धन्य ती पुण्य आहे. चला एक्स्ट्राचा वेळ घेऊ नका मित्रांनो. आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा जोडल्यात. गडिया बॉल भोंदिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल. लय भयानक महागाईच्या काळात सोसायची कमाल 5 ला 1 10 ला 3 चकबार चकबार चकबार. लय डेंजर काम. इथे हा चेंडू आपण पाहिला तो म्हणजेच डॉट आला गेलाय. आणि आता षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता शेवटच्या बॉलवरती कशा प्रकारचे प्रदर्शन राहील. रट्टा मारला फिल्डर आला. याच बेकार फिल्डिंग. काय बोलायचं आहे याशी फिल्डिंग म्हणजे हे सगळं चॅटिंगचा प्रॉब्लेम. रातचे 10 नंतर भयानक चॅटिंग. 2:30 वाजेपर्यंत मोबाईल हँग होतो पार गरम होऊन फुटायची बारी. आणि बघता बघता मित्रांनो षटक क्रमांक इथे 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले 15 धावा. आता शेवटचा जर विचार केला तर 18 चेंडूचा खेळ जो मात्र इथून पुढे शिल्लक आहे. आणि विजयासाठी 12 धाब्याची गरज. काय हरकत नाहीये. मॅच इम्पॉर्टंट आहे परंतु स्पर्धा देखील इम्पॉर्टंट होताना पाहायला मिळते यात शंका नाहीये. चला विलंब कमी करा मित्रांनो. चला लवकर. नवरदेवाच्या मामाने लवकरात लवकर नवरदेवाला मंडपात घेऊन येणे. लग्नाचा मुहूर्त निघून चाललाय. यावेळेस हो बेकार अट्टा. काय सांगायचं आहे फार आबाळ झाली नको झाली जरा लय भयानक. सासू सुनेची आणि आयटम कुणाची सीएम कार्यक्रम. रट्टा मारला पण कोणाच्या हातात भेटना. सासू एकीकत काय सांगायचं तमाकू मळी ते दुसरी चुना मागत अशी तरा झाला. बॉल सीमा पार 4 चौकार आला गेलाय. वरती हो यावेळी देखील बेकार. वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला पुष्पराज. बेकार. एकंदरीत 16 बॉल. विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. आणि यावेळी देखील बेकार. चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमॅन मोकार खुद दणदणीत खणखणीत षटकार बेकार. काय करील बारीकचा बॉलर निबार काय सांगा 11.5 मला वाटतं 11.25 फूट उंची आहे. बेकार कामडा. एकंदरीत जाऊया मॅच इथे कंप्लीट झाले मित्रांनो. कोल्टन टीम आपण विलंब न करता क्षेत्ररक्षण सजून घ्या मित्रांनो. टीम कोल्टन आपण विलंब करू नका क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर तृतीय मित्रांनो आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे देखील.